मित्रहो नमस्कार. उडुपीमधला एक सर्वात महत्त्वाचा असा जो बीच मानला जातो तो आहे हा मालपे बीच. मालपे बीचवरती समोर आपल्याला जो दिसतो आहे तो सी वॉक आहे. असं वॉक करण्यासाठी समुद्राच्या मधोमध बनवलेला असा रस्ता. तिथेही आपण जाऊच काही वेळाने. आता सर्वप्रथम जे इथलं सर्वात महत्त्वाचं आणि अट्रॅक्टिव्ह एक्साइटिंग असं जे आहे, एक अर्ध्या तासाची बोट राईड आणि तिथून आपण पोहोचतो सेंट मेरीज आयलँडवर. तर ती सहल आपण पहिली करून घेऊया. इथे हे छान पार्क पण बनवलेलं आहे. क्लीन आहे, नीट आहे, इंटरेस्टिंग आहे. आता आपण जाऊ पटकन तिकीट्स घेऊ, कारण की सेंट मेरीज जे आहे ते 6 वाजता बंद होतं पर्यटकांकरता आणि आत्ता वाजले आहेत ऑलरेडी 2:15. त्यामुळे जे काही शेवटच्या 2 फेरीजच असतील. तर आधी आपण फेरीची तिकीट घेऊया आणि पुन्हा भेटू. समोरच आपण पाहू शकतो तिकीट बुकिंग ऑफिस सेंट मेरीज आयलँड करता. तर पाहू कितीचं तिकीट आहे ते आता. तर मित्रहो, तिकीट आपण घेतलेलं आहे. 300 रुपये पर हेड आहे तिकीट आणि बोट देखील रेडी आहे. तर पटकन आपण जाऊया बोटीकडे. ही बोट दिसते. 2 घंटे वापस आते. ही अशा प्रकारची बोट आहे फेरी. ती आपण पाहू शकता निघालेली आहे. या स्टॉपवरनं सेंट मेरीज आयलँडला पोचण्याचा अर्धा तास वेळ आणि परतण्याचा अर्धा तास, असा 1 तास. आणि तिथे आपल्याला 1 तास वेळ दिला जातो पूर्ण आयलँड फिरायला आणि त्याची मजा घ्यायला. सो पाहूया तर कशी ही सहल होते आता. फेरी बोटचा प्रवास सुरू झालेला आहे. फेरी बोटमध्ये गाणी पण सुरू झालेली आहेत. आता एन्जॉय करायला सुरुवात करतील सगळे. हा जो समोर आपल्याला दिसतोय तो आहे सी वॉक. सी वॉक संपला आणि आता आपल्याला ओपन समुद्र पाहायला मिळतोय. समुद्राचं पाणी पहा, फार छान निळशार आहे, क्लीन आहे. पुढे ग्लिम्सेस आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत सेंट मेरीज आयलँडचे. समोर आपण पाहू शकतो. पाणी छान निळं हिरवं एकदम प्युअर असं दिसतंय. व्हेरी नाईस टू सी. मोठ्या बोटीवरनं ह्या छोट्या बोटीमध्ये आता आम्हाला ट्रान्सफर केलं गेलेलं आहे. तर आपण आलो आहोत आता सेंट मेरीज आयलँड. समोर पाहू शकतो वेलकम टू सेंट मेरीज आयलँड. तर आपण पोचलो आहोत. आता सगळे पॅसेंजर्स उतरत आहेत.
पाणी किती क्लिअर आहे आपण पाहू शकता. सेंट मेरीज आयलंडमध्ये आपल्याला वॉटर स्पोर्ट्स, बनाना राईड, जेट स्की, स्नॉर्केलिंग, सायकलिंग, अँगलिंग, झॉर्बिंग, डॉल्फिन वॉचिंग या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.